Good morning, students. Let us continue today's lecture with the same chapter of Maths 1 Linear Programming problem, which is asked for 4 marks. In last lecture, we discussed about how to plot the graph. What are the steps when we have to make the table while solving the given example graphically. Today we will see exercise 7.2, solve graphically. Solve graphically. So in this, we will take the example from this exercise first. 3x plus 2y less or is equal to 18. 2x plus y less or equal to 10. X greater or equal to 0, y greater or equal to 0. In this exercise, we have to write the feasible solution. Feasible solution. Now, what is meant by feasible solution? In last lecture, we saw greater or equal means above the line, non-origin side, less or equal in the equality means less than, nearer to the zero origin side. या दोन्ही इनइक्वालिटी मध्ये जो रीजन कॉमन येतो, सपोज हा कॉमन आला दोन्ही लाईन मध्ये, तर या कॉमन रीजनला म्हणतात फिजिबल रीजन. दोन्ही इनइक्वालिटी मध्ये जो कॉमन पार्ट असतो त्याला म्हणतात फिजिबल रीजन. आणि या फिजिबल रीजन मध्ये जे सोल्युशन आहे, जे पॉइंट्स आहेत त्याला म्हणतात फिजिबल सोल्युशन. So in this exercise we have to find feasible solution. Let us start the example. In last lecture we discussed the steps while solving the example. Also you remember the steps. पहिली स्टेप काय होती? इनइक्वालिटी लिहा. दुसऱ्या स्टेप मध्ये आपल्याला करायचं होतं इनइक्वालिटीला कन्वर्ट करायचं आहे इक्वेशन मध्ये. एकदा इक्वेशन मिळालं की इक्वेशनला लिहायचं आहे डबल इंटरसेप्ट फॉर्म. डबल इंटरसेप्ट फॉर्म काय? डबल इंटरसेप्ट फॉर्म x अपॉन a प्लस y अपॉन b इज इक्वल टू 1. हा जो a आहे तो कोणता इंटरसेप्ट आहे? x इंटरसेप्ट. आणि b काय आहे? y इंटरसेप्ट. हे कन्वर्शन झाल्यानंतर आपल्याला x ॲक्सिस वरचा पॉइंट काढायचा आहे, y ॲक्सिस वरचा पॉइंट काढायचा आणि मग कोऑर्डिनेट xy. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे इनइक्वालिटीचं साइन काय आहे आणि साइन नंतर आपल्याला डिसाइड करायचं आहे की कोणत्या रिजनला आपल्याला शेड करायचं आहे. सो दीज आर द स्टेप्स. नाउ लेट अस स्टार्ट द सोल्यूशन. First inequality is 3x plus 2y less or is equal to 18. आता इनइक्वालिटीला काय बनवायचं आहे? इक्वेशन 3x plus 2y is equal to 18. डबल इंटरसेप्ट फॉर्म मध्ये 1 असतं इकडे. 18 च्या जागी 1 आणलं म्हणजे दोन्ही साइडला we have to divide both the side by 18. So 3x upon 18 2y upon 18 is equal to 18 upon 18. हे सिम्प्लिफिकेशन तुम्ही पटकन स्वतः करून घ्या. 3 6 18 डिवाइड केल्यानंतर आपल्याला इथे मिळेल 6 and 2 9 18 आणि 18 18 गेट कॅन्सल. वी गेट हिअर 1. बघा x अपॉन a म्हणजे 6, y अपॉन b म्हणजे इथे y अपॉन 9. हा कोणता इंटरसेप्ट आहे? x इंटरसेप्ट. x इंटरसेप्ट 6 आहे म्हणजे x ॲक्सिस वर 6 पॉइंट आहे, तर y काय असतो त्याचा? 0. y ॲक्सिस वर 9 तर x काय असतं? 0. सो वी विल गेट द कोऑर्डिनेट 6 0 on x axis and 0 9 on y axis. Now see the sign of the inequality. It is less or equal to 0 म्हणजे खाली येत आहे म्हणजे ओरिजिन साइड. ओरिजिन कडे चाललाय, ओरिजिन साइड. So this is the first inequality. या inequalityलाच म्हणतात constraints. We will see in the next topic what is meant by constraint. Now second,
y लेस दॅन ऑर इक्वल टू 10. आता इक्वेशन 2x plus y is equal to 10. 10 चं 1 करायचं आहे, सो डिवाइड बोथ साइड बाय 10. 2x upon 10, y upon 10, 10 upon 10. इथे काय मिळेल आपल्याला बघा, 2 5 are 10, means here we will get 5. आणि 10 10 डिवाइड होऊन काय मिळेल तिथे 1. Now this is again x intercept, y असतो 0, y intercept x असतो 0. So we get points 0, 10. Inequality is again less or equal, means which side? Origin side. So in this way we get coordinate. Now after making the table we have to plot the points on the graph. आता बघा ग्राफ पुन्हा इथे दिलेला आहे. नेक्स्ट x ग्रेटर ऑर इक्वल टू 0 म्हणजे x इज इक्वल टू 0 आणि y ग्रेटर ऑर इक्वल टू 0 म्हणजेच y इज इक्वल टू 0. बघा इथे x ग्रेटर ऑर इक्वल टू 0 म्हणजेच x पॉझिटिव्ह ॲक्सिस आणि y ग्रेटर ऑर इक्वल टू 0 म्हणजेच y पॉझिटिव्ह ॲक्सिस. म्हणजे हे काय डिनोट करताय? फर्स्ट क्वाड्रंट. x greater or equal to 0, y greater or equal to 0 indicate first quadrant. याचा अर्थ आपला ग्राफ कोणत्या क्वाड्रंट मध्ये येणार आहे? फर्स्ट क्वाड्रंट. नाउ x dash, y dash, y and x origin both 1 2 3. आपला मॅक्सिमम x काय आहे? 6 आणि y आहे 10. याला एक्सटेंड करावं लागेल आपल्याला. 4 5 6 7 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इकडे -1 -2 -1 -2. Now first point is 6 0. 6 0 म्हणजे इथे आहे 6 0. समजा आपण A घेतला. 0 9 हा झाला 0 9. लेट अस गिव्ह द लेबल B. पहिल्या लाईनचे आपल्याला 2 पॉइंट्स मिळाले. ग्राफ प्लॉट करा. हा जरा फर्स्ट लाईनचा ग्राफ. इक्वेशन आहे 3x plus 2y is equal to 8. आता बघा इनइक्वालिटी काय आहे? लेस दॅन ऑर इक्वल टू. म्हणजे हा कुठे उतरणार? ओरिजिन साईड. याचा खालचा भाग आपल्याला घ्यायचा आहे. नाउ सेकंड लाइन 5 0. समजा हा C आहे 5 0 आणि 0 10 म्हणजे इथे 0 10. लेट अस गिव्ह पॉइंट D. काढा ग्राफ. हा झाला सेकंड लाईनचा ग्राफ. इक्वेशन इज 2x plus y is equal to 10. आता इथे बघा या लाईन मध्ये सुद्धा कोणता पार्ट घ्यायचा आपल्याला? खालचा. दोन्ही लाईन लेस ऑर इक्वल टू आहे म्हणजे आपल्याला खालचा पार्ट. आणि दिलेला आहे फर्स्ट क्वाड्रंट म्हणजे इकडला पार्ट नाही घ्यायचा, फक्त फर्स्ट क्वाड्रंट. हा आहे आपला फर्स्ट क्वाड्रंट. आता फर्स्ट क्वाड्रंट मध्ये बघा दोन्ही लाईनचा खालचा भाग आहे ओरिजिन साइड ओरिजिन साइड. हा असा भाग आहे इथला की दोन्ही लाईनला तो कसा आहे? कॉमन. दोन्ही लाईनला हा भाग कसा दिसत आहे आपल्याला? कॉमन. आणि हा जो कॉमन भाग आहे याचं नाव आहे बघा OC. मी इथे E देत आहे मीन्स OC E आणि इथे पॉइंट आहे B आणि B नंतर पुन्हा O म्हणजे रिजन OCE BO.
रिझन. फिजिबल रिझन म्हणजे काय? कॉमन रिझन बिटवीन टू इनइक्वालिटी. दोन्ही इनइक्वालिटीमध्ये जो कॉमन पार्ट आहे त्याला म्हणतात फिजिबल रिझन. आणि या फिजिबल रिझनमध्ये खूप सारे पॉईंट्स आहेत, खूप सारे पॉईंट्स आहेत, इनफायनाईट पॉईंट्स. प्रत्येक पॉईंटवर आपल्याला काहीतरी सोल्युशन मिळेल आणि या सोल्युशनला म्हणतात फिजिबल solution. So OCEB reason gives which solution? Feasible solution. In this way we have to solve this example. Such example can be asked for 4 marks. पुढचं देतात की याची maximum किंवा minimum value काढा. That we will discuss in the next lecture. तर समजलं सर्वांना? पहिली स्टेप काय आहे? आधी इनइक्वालिटी लिहिली, त्याचं इक्वेशन बनवलं, त्याचं कन्वर्शन केलं डबल इंटरसेप्ट फॉर्ममध्ये. याच्यावरून एक्सचा पॉईंट वायचा पॉईंट घेतला आणि कोऑर्डिनेट घेतले. एकदा पॉईंट्स मिळाले की लाईन ड्रॉ केलं, मग साईन बघितलं दोघांचे. साईन बघून ठरवलं ओरिजिन साईड आहे की नॉन ओरिजिन साईड आहे आणि दोघांचा जो कॉमन पार्ट आहे त्याला शेड केलं. सो शेडेड रिझन OCEB gives feasible solution. So like this we have to solve. Let us take another example. Now see the next question. X plus 4y less or is equal to 24. 3x plus y less or is equal to 21. X plus y less or is equal to 9. X greater or equal to 0, y greater or equal to 0. Now same thing we have to repeat. पण किती इनइक्वालिटी दिलेली आहे? 3. Now see here, first x plus 4y less or is equal to 24. काय लिहिणार याचं इक्वेशन? x plus 4y is equal to 24. Divide both sides with 24. तर काय मिळेल ते 1. इथे अपॉन मध्ये येईल 24 आणि याचं सिम्प्लिफिकेशन होईल y अपॉन 6. 6 4 चा 24. x मिळालं 24, y मिळालं 6, तर बाकी दोन काय असतात 0. म्हणजे पहिला पॉईंट आहे 24 0 0 6. इनइक्वालिटी आहे लेस ऑर इक्वल टू म्हणजेच ओरिजिन साईड. सेकंड 3x plus y लेस ऑर इज इक्वल टू 21. बनवा इक्वेशन इज इक्वल टू 21. डिवाइड करायला 21 ने 3 7 जा 21. y upon 21 is equal to 1. X axis 7, y intercept 21, x 0. We get 7 0 0 21 origins. Next is given x plus y less or equal to 9. X plus y equal to 9. X upon 9, y upon 9 is equal to 1. 9 0 0 9. Points 9 0 0 9. पुन्हा लेस दॅन ओरिजिन साईड. समजलं सगळ्यांना? पहिला क्वेश्चन मी खूप स्लो घेतला आहे की तुम्हाला व्यवस्थित कळलं पाहिजे. इनइक्वालिटीचं इक्वेशन बनवलं, डबल इंटरसेप्ट फॉर्म, एक्स आणि वाय पॉईंट घेतला आणि आता आपल्याला करायचे ग्राफ. आता इथे बघा 24 21 खूप मोठ्या मोठ्या पॉईंट्स दिलेले आहेत. तर आपल्याला ग्राफ्स आणि याच्याने काय समजते आपल्याला? फर्स्ट क्वाड्रंट. LPP मधले सगळेच क्वेश्चन कोणत्या क्वाड्रंटमध्ये आहेत? फर्स्ट क्वाड्रंट. म्हणजे हे पॉझिटिव्ह आहे, हाय पॉझिटिव्ह आहे. हे पॉझिटिव्ह एक्स ग्रेटर ऑर इक्वल टू 0, वाय ग्रेटर ऑर इक्वल टू 0 याला म्हणतात नॉन निगेटिव्हिटी रेस्ट्रिक्शन. काय नाव आहे याचं?
याला म्हणतात नॉन निगेटिव्हिटी. नॉन निगेटिव्हिटी म्हणजेच निगेटिव्ह नाही, म्हणजेच पॉझिटिव्ह. नाव सी द ग्राफ. आता एक्सवरचा सगळ्यात मोठा पॉईंट आहे 24 आणि वायचा सगळ्यात मोठा पॉईंट आहे 21. 1 2 3 4